हाय मुलांनो, आज आपण एक स्टोरी बघणार आहोत. डॉक्टर डू लिटिल लर्न्स ॲनिमल लँग्वेज. डॉक्टर असतात डू लिटिल नावाचे हे, तर ते प्राण्यांची भाषा शिकले. तर ही एक गोष्ट आहे, आपण बघूयात. नाव लिसन, डॉक्टर सेड पॉलिनेशिया. आता ही पॉलिनेशिया म्हणजे हा पोपट आहे, ठीक आहे. तर ती पॉलिनेशिया म्हणते की ऐका डॉक्टर, अँड आय विल टेल यू समथिंग. मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे. डिड यू नो दॅट ॲनिमल कॅन टॉक. तुम्हाला माहीत आहे का की प्राणीसुद्धा बोलतात. आय न्यू दॅट पॅरेट्स कॅन टॉक, सेड द डॉक्टर. डॉक्टर म्हणाले, मला माहीत आहे की पोपट बोलतात, पण बाकीचे प्राणी बोलतात का ते मला माहीत नाही. ओ, वी पॅरेट्स कॅन टॉक इन टू लँग्वेजेस, पीपल्स लँग्वेज अँड बर्ड लँग्वेज, सेड पॉलिनेशिया प्राऊडली. आता पॉलिनेशिया प्राऊडली म्हणजे गर्वाने सांगत होती की आम्ही पॅरेट आहेत, आम्ही पोपट आहेत ना, आम्ही दोन भाषेमध्ये बोलतो. एकतर लोकांची भाषा म्हणजे जसं आपण बोलतो, माणसे बोलतात त्याप्रमाणे, आणि एक पक्ष्यांच्या भाषेमध्ये सुद्धा आम्ही बोलतो. इफ आय से पॉली वॉन्ट्स अ बिस्किट, यू अंडरस्टँड मी. जर मी तुम्हाला म्हटलं की पॉलीला बिस्किट पाहिजे, ठीक आहे, की मला बिस्किट पाहिजे, तर तुम्हाला ते समजेल. बट हिअर दिस, आणि ही पक्ष्यांच्या भाषेमध्ये काहीतरी बोलतो तो पोपट, का का ऊ फी फी असं. गुड ग्रेशियस क्राईड द डॉक्टर. डॉक्टर म्हटलं, अरे वा, छान आहे की हे. व्हॉट डज दॅट मीन. पण याचा अर्थ काय होतो. दॅट मीन इज द पोरेज हॉट एट इन द बर्ड्स लँग्वेज. हे पक्ष्यांच्या भाषेमध्ये आहे. हे जे काका असं होती बोलली ना काहीतरी, तर ते पक्ष्यांच्या भाषेमध्ये आहे की हे जे पोरेज म्हणजे जी लापशी असते गव्हापासून बनवलेली, जे पक्ष्यांना खायला दिलेलं असतं, ते अजून गरम आहे का असं तिने विचारलेलं असतं. माय यू डोंट से सो, सेड द डॉक्टर. डॉक्टर म्हणाले, हो, तू असं बोलतेस. यू नेवर टॉक दॅट वे टू मी बिफोर. तू असं माझ्या पुढे कधी आधी बोललेच नाही असं पक्ष्यांच्या भाषेमध्ये. व्हॉट वूड हॅव बीन द गुड, सेड पॉलिनेशिया, डस्टिंग सम बिस्किट क्रम्स ऑफ हर लेफ्ट विंग. तिच्या लेफ्ट विंगवरती काही बिस्किटचा चुरा पडलेला होता, ते ती काढून टाकत म्हणाली की काय चांगलं वाटतं. यू वुडंट हॅव अंडरस्टूड मी इफ आय हॅड. जर मी असे बोलले तर तुम्ही मला समजणारच नाही की तुम्हाला मी काय बोलते ते, म्हणून मी तुमच्याच भाषेमध्ये तुमच्याशी बोलते. टेल मी सम मोर, सेड द डॉक्टर, ऑल एक्सायटेड. And he rushed over to the dresser drawer and came back with a notebook and a pencil. आणि ते म्हणाले की हे खूपच एक्सायटेड आहे, काहीतरी वेगळंच आहे शिकण्यासारखं, मला अजून काहीतरी पक्ष्यांच्या भाषेबद्दल सांग, असं म्हणून ते ड्रेसर ड्रॉवर म्हणजे एका कपाटाच्या ड्रॉवरकडे गेले. त्यातून त्यांनी पेन्सिल आणि नोटबुक घेऊन आले. नाव डोंट गो टू फास्ट, आय विल राईट इट डाऊन. आता तू जरा पटपट सांगू नको, जरा हळूहळू सांग, म्हणजे मी ते लिहून घेतो. दिस इज इंटरेस्टिंग, व्हेरी इंटरेस्टिंग, समथिंग क्वाईट न्यू. हे खूपच इंटरेस्टिंग आहे आणि काहीतरी वेगळं आहे. गिव मी बर्ड्स ABC फर्स्ट, स्लोली नाऊ. आता जशी आपण जेव्हा एखादी भाषा शिकतो तर त्या भाषेची मुळाक्षरं शिकतो. मराठी असेल तर अ आ इ शिकतो आणि इंग्लिश असेल तर ABCD शिकतो. तसंच मला या पक्ष्यांच्या भाषेची ABC सांग, म्हणजे त्याची मुळाक्षरे सांग, पण हळूहळू सांग. सो दॅट वॉज द वे द डॉक्टर केम टू नो दॅट ॲनिमल्स हॅड अ लँग्वेज ऑफ देअर ओन अँड कुड टॉक टू वन अनादर. आणि अशा प्रकारे डॉक्टरांना समजलं की प्राण्यांची सुद्धा त्यांची वेगळी भाषा आहे आणि ते त्या भाषेमध्ये एकमेकांशी बोलतात. अँड ऑल दॅट आफ्टरनून व्हाईल इट वॉज रेनिंग, पॉलिनेशिया सॅट ऑन द किचन टेबल गिविंग हिम बर्ड वर्ड्स टू पुट डाऊन इन द नोटबुक. आणि मग त्या दुपारभर जेव्हा बाहेर पाऊस पडत होता, पॉलिनेशिया किचनच्या एका टेबलवरती, हे बघा, अशी इथे बसली आणि त्या डॉक्टरांना ती त्या नोटबुकमध्ये लिहिण्यासाठी पक्ष्यांचे शब्द सांगत होती. ॲट टी टाईम वेन द डॉग जीप केम इन, द पॅरेट सेड टू द डॉक्टर, सी ही इज टॉकिंग टू यू. आणि जेव्हा टी टाईम झाला म्हणजे संध्याकाळची वेळ झाली, तेव्हा तो म्हणजे ते दुपारपासून संध्याकाळपर्यंत पक्ष्यांची भाषेबद्दलच बोलत होते. जेव्हा जीप नावाचा कुत्रा असतो तो घरामध्ये येतो, तेव्हा ती पॅरेट जी पॉलिनेशिया आहे ती सांगते डॉक्टरांना, बघा तो तुमच्याशी बोलत आहे.
लुक्स टू मी ॲज दो ही वेअर स्क्रॅचिंग हिज इयर, सेड द डॉक्टर. डॉक्टर म्हणाले, पण मला तर असं दिसतंय की तो त्याचे कान स्क्रॅच करत आहे, कान खाजवत आहे. बट ॲनिमल्स डोंट ऑलवेज स्पीक विथ देअर माउथ, सेड द पॅरेट इन हाय व्हॉइस, रेझिंग हर आयब्रोज. आता तर पॅरेट होती, तिने तिचा आवाज वाढवला, जोरात ती म्हणाली आणि तिचे आयब्रोज पण उंचावले आणि म्हणाले, पण प्राणी काही नेहमी त्यांच्या तोंडानेच बोलत नाही, ते त्यांच्या ॲक्शनमधून सुद्धा बोलत असतात. दे टॉक विथ देअर इयर्स, विथ देअर फीट, विथ देअर टेल्स, विथ एव्हरीथिंग. ते त्यांच्या कानाने, त्यांच्या पायाने, त्यांच्या शेपटीने, त्यांच्या शरीराच्या अवयवांनी सुद्धा बोलत असतात. समटाईम्स दे डोंट वॉन्ट टू मेक अ नॉईज. कधी कधी त्यांना आवाज करून बोलायचं नसतं. डू यू सी नाऊ द वे ही इज ट्विचिंग अप वन साइड ऑफ हिज नोज. तुम्ही बघत नाही का आता तो त्याचे एक नाकपुडी हलवत आहे. व्हॉट डज दॅट मीन, आस्क्ड द डॉक्टर. डॉक्टर म्हणाले, त्याचा अर्थ काय आहे? दॅट मीन्स कांट यू सी दॅट इट हॅज स्टॉप्ड रेनिंग. तो म्हणत आहे तुम्हाला की तुम्हाला दिसत नाही का आता पाऊस पडायचा थांबलेला आहे. पॉलिनेशिया ॲन्सर्ड. पॉलिनेशियाने सांगितलं, ही इज आस्किंग यू अ क्वेश्चन. तो तुम्हाला प्रश्न विचारत आहे. डॉग्स नियरली ऑलवेज यूज देअर नोजेस फॉर आस्किंग क्वेश्चन्स. कुत्रे नेहमी त्यांच्या नाकाचा वापर करून प्रश्न विचारत असतात. आफ्टर अ व्हाईल, विथ द पॅरेंट्स हेल्प, द डॉक्टर गॉट टू लर्न द लँग्वेज ऑफ ॲनिमल्स सो वेल दॅट ही कुड टॉक टू देम हिमसेल्फ अँड अंडरस्टँड एव्हरीथिंग दे सेड. आणि काही वेळानंतर त्या पोपटाच्या मदतीने त्या डॉक्टरला प्राण्यांची सगळी भाषा समजली, जेणेकरून आता ते स्वतः त्यांच्याशी प्राण्यांशी बोलू शकतील आणि प्राणी काय बोलत आहे ती प्रत्येक गोष्ट त्यांना समजेल. देन ही गेव अप बीइंग अ पीपल्स डॉक्टर ऑलटुगेदर. आणि मग त्यांनी लोकांचा डॉक्टर बनण्याचं सोडूनच दिलं. ते सगळी प्राण्यांची भाषा शिकले, प्राणी कशा प्रकारे वागतात, कशा प्रकारे बोलतात हे ते सर्व शिकले. फ्रॉम द स्टोरी ऑफ डॉक्टर डूलिटिल बाय ह्यूज लोफ्टिंग. आहे आता ह्यूज लोफ्टिंग यांनी लिहिलेलं आहे द स्टोरी ऑफ डॉक्टर डूलिटिल. त्यांच्या पुस्तकातून हा थोडासा भाग घेतलेला आहे. समजलं? बाय बाय.